हाय. आजचा आपला व्हिडिओ जो आहे ना तो ना गाड्यांबद्दल आहे. गाड्या माझं पॅशन आहे आणि अजूनपर्यंत मी असा कधी व्हिडिओ बनवला नाही आहे. तर भारतामध्ये जी लहान मुलं आहेत जी एस्पेशली बिटवीन 16 to 25 एजमधली जी आहेत नवीन जी जनरेशन आहे आणि त्याच्यापेक्षाही जी लहान मुलं आहेत 16 वर्षाच्या खाली मुलं आहेत पण 10 वर्षापेक्षा मोठी मुलं आहेत त्यांना पण गाड्याचा शौक असू शकतो, त्यांनाही गाड्या आवडू शकतात. मुळात पुरुषांना गाड्या शक्यतो 90% नॉर्मल पुरुषांना गाड्या आवडतात. तर काहींना चालवण्याचा कॉन्फिडन्स असतो, काहींना चालवण्याचा कॉन्फिडन्स नसतो, म्हणजे ड्रायव्हर्स येतात. ओके, आता मेन मुद्द्याकडे येतो. तर हा जो व्हिडिओ जो बनवला आहे तो असेच व्हिडिओ मी खूप सारे बनवणार आहे गाड्यांवरती, गाड्यांबद्दल, मॅन्युफॅक्चरर्सबद्दल. कुठल्याही मॅन्युफॅक्चररबद्दल काही जास्ती वाईटही बोलायचं नाही आहे, जास्ती चांगलंही बोलायचं नाही आहे, पण थोडक्यात एक आयडिया तुम्हाला मिळेल हे सगळे व्हिडिओज बघून. तर सुरुवातीला प्रीमियर पद्मिनी होती आणि फियाट त्यांनी जेव्हा गाड्या बनवल्या तेव्हा त्यांची बुकिंग खूप होती आणि मग त्यांना असं वाटायचं की आमच्या गाड्या मुंबईमध्ये असतील, दिल्लीमध्ये असतील, चेन्नईमध्ये असतील, तर आम्हाला म्हणजे कलकत्तामध्ये असतील तर आम्हाला त्या म्हणजे गाड्या आरामात विकता येतील आणि मग छोट्या शहरांमध्ये पण विकता येतील. आणि मग त्यांच्याकडे ऑर्डर्स पेंडिंग असायच्या आणि मग ते त्यांना माहिती नव्हतं. मग ॲम्बॅसेडर आली, त्यांनी थोडं मार्केट कॅप्चर केलं. त्याच्यानंतर मारुती 800 आली, त्यांनी कॅप्चर केलं मार्केट आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली कंपनी आता बंद होऊ शकते. आणि मग नंतर ती कंपनी बंदच झाली आणि त्यांच्या बनवलेल्या गाड्या आता मुंबईमध्ये ज्या टॅक्सीमध्ये चालत होत्या त्याही आता थोडं सगळ्या बंदच झाल्या. 90%, 10% पुढे जरी चालू असतील, तर RTOने ते बंदच केलं. आणि त्याच्यानंतर आता मारुती आहे, हुंडई आहे, किया आहे आणि त्याच्यानंतर MG आहे, त्याच्यानंतर टोयोटो आहे, होंडा आहे, या आणि अजून भरपूर ब्रँड्स आहेत. आपला निसान आहे, रेनॉल्ट आहे, हे सगळे ब्रँड्स आहेत. आणि अजूनही ब्रँड असतील, आता आठवत नाही, तसं सांगतो. तर या सगळ्या ब्रँड्समध्ये सगळ्यात स्वस्त आणि काय म्हणतात ते सुटसुटीत गाडी चालवायची आहे, म्हणजे जी फिजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी एकदम स्ट्रॉंग नसेल पण मायलेज चांगली देणारी असेल तर मारुतीची गाडी आहे. मारुतीची म्हणजे गाडीमध्ये पण खूप ब्रँड्स आहेत, त्याच्यामध्ये 1-2 गाड्या जास्ती मायलेज देतात. जसे वॅगनर जास्ती मायलेज देते, तिच्या एवढं मायलेज देणारं मला माहीत नाही एवढं, पण माझ्या नॉलेजप्रमाणे वॅगनर मायलेज चांगली देते. एक्झॅक्ट मायलेज तुम्हाला सांगता येणार नाही मला सध्या, पण ते सगळं स्टडी करून नंतर सांगेन. पण सध्या जे पॅशनप्रमाणे एवढ्या वर्षापासून जे साठलं आहे ते तुम्हाला सांगतो. तर एक वॅगनर जी मला पटकन डोक्यात येते की तुम्हाला जर पहिली गाडी घ्यायची आणि मायलेज पण पाहिजे तर वॅगनरकडे तुम्ही बघू शकता असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे भरपूर मॉडेल्स आहेत. सध्या त्यांचं जगात चांगलं लोकांना आवडणारं मॉडेल आहे म्हणजे विटारा. आणि विटारामध्ये पण व्हरायंट्स आणत आहेत, इलेक्ट्रिक आणत आहेत, नॉर्मल त्यांच्या हायब्रिड व्हर्जन्स पण असतात आणि म्हणजे पेट्रोल CNG टाईप पण चालतात आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असतं त्यांचं. आणि तर गाड्यांमध्ये मॅन्युअल गाड्या पण असतात आणि ऑटोमॅटिक गाड्या पण असतात. तर मॅन्युअल गाड्यांचं थोडंसं मायलेज थोडंसं कमी होऊ शकतं तुम्ही जसं चालवता त्याप्रमाणे, आणि ऑटोमॅटिकमध्ये कदाचित तुम्हाला जास्ती मायलेज मिळू शकतं जर कारण का तुम्हाला परत क्लचकडे वळायची गरज नाही. तर आता काय झालं आहे की मुंबईमध्ये ट्रॅफिक असल्यामुळे भरपूर जी नवीन जनरेशन आहे स्पेशली जे बिटवीन 16 ते 40मध्ये आहेत त्यांना आता ना मॅन्युअल आवडत नाही एवढं, त्यांना ऑटोमॅटिक गाड्या आवडतात. पण जे जुन्या जनरेशन आहे त्यांना अजूनही मॅन्युअल गाड्या आवडतात.
मॅन्युअल गाड्या चालवतानाचा मजा जी आहे ती वेगळी आहे की त्यामध्ये मला फील येते की तुम्ही कंट्रोल करता गाडीला. आणि ऑटोमॅटिक चालवताना पण एक वेगळी मजा आहे की तुम्हाला ट्रॅफिकमध्ये परत परत पायावरती जोर लागत नाही. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर पायाचाही व्यायाम होतो मॅन्युअलमध्ये, तेही एक चांगलंच आहे. पण काही लोकांचे पाय दुखतात ते ऑटोमॅटिक प्रिफर करतात. काही लोकांचं चालवण्याच्या गाडीचा कॉन्फिडन्स कमी असतो, ते ऑटोमॅटिक यूज करतात. कारण त्यांना माहिती आहे की ऑटोमॅटिकली ती गाडी जज करेल आणि तुम्हाला पुढे नेईल, पाठी नेईल आणि बरोबर. मोठ्या गाड्यांमध्ये शक्यतो कॅमेरा लावलेले असतात, त्यामुळे त्यांना रिव्हर्स घेताना बरं पडतं. तरीसुद्धा भरपूर लोकांना रिव्हर्स घेताना पूर्ण कॉन्फिडन्स नसतो आणि त्याच्यामुळे गाड्या दुसऱ्या ठोकू शकतात, स्वतःच्या गाडी ठोकू शकतात रिव्हर्स घेताना. तर आता जसं तुम्हाला सांगितलं की हा माझा पहिला व्हिडिओ आहे, तर मी थोडंसं मागे पुढे होईल माझे थॉट्स पुट डाऊन करताना, पण हो तुम्हाला सांगू. तर वॅगनआर तुम्हाला मी म्हणालो म्हणजे त्याच्याने त्यांनी सियाज जी आणली होती ती होंडा सिटीला टक्कर देण्यासाठी आणली होती. ती जुनी जी होंडा सिटी होती ती एवढी क्लास गाडी होती की त्याचा मेंटेनन्ससुद्धा कमी होता. आणि ती अजूनही त्यांच्याकडे नवीन होंडा येते, त्यांची जी लिमोजिन टाईप गाडी आहे ती लांब वाटते, तर ती गाडी छानच आहे. तिचे फीचर्स, तिचे झटपटपणा, त्याचं मायलेज, तिचं मेंटेनन्स सगळं चांगलं आहे, छान आहे. आणि सियाजचं पण छान आहे. पण सियाज एक लेवलपर्यंत वरती गेली आणि नंतर मग ती तिथे धडकली आणि त्यानंतर एवढ्या गाड्या आल्या म्हणजे लोकांना बघायला ऑप्शन होते. म्हणजे मारुतीचे स्वतःचे एवढे मॉडेल्स आले की ते सियाजला त्याने खाली टाकलं असेल. आणि त्यावेळेला भरपूर कियाच्या मॉडेल्स आल्या, एमजीच्या मॉडेल्स आल्या आणि निसानच्या मॉडेल आल्या. तर त्यांनी थोडंफार मार्केटला कॅप्चर केलं. मग आणि मुख्य मेन म्हणजे टाटा मोटर्सनी पण खूप सारे मॉडेल्स आणले. तर टाटानी सुरुवातीला ज्या गाड्या आणल्या त्यांना कळत नव्हतं की ट्रकपासून गाड्यांकडे कसं यायचं. आणि मग त्यांच्या ज्या मॉडेल्स होत्या त्या इंडिका होता, मांजा होता, चांगल्या गाड्या होत्या आणि आवाज पण भरपूर करायचा, मेंटेनन्स पण भरपूर असायची आणि बिघडल्यानंतर सर्व्हिस एवढी चांगली नसायची. पण नंतर त्यांनी शिकून मग त्यांना कळलं की आपण पत्रा असा ठेवूया आणि मशीन्स कशा वापरूया, इंजिन कसं वापरूया, वायरिंग कसं करूया, त्याचं कनेक्शन्स कसं ठीक करूया. आणि हे सगळं करताना टाटा मोटर्सना खूप नॉलेज मिळालं आणि त्यांनी खूप स्टडी केलं असणार मार्केट. म्हणजे त्यांनी बघितलं असेल की महिंद्राच्या गाड्या कशा बनवतात आणि मारुतीच्या गाड्या कशा बनवतात, हुंडाईच्या गाड्या बनवतात. आणि टाटा मोटर्सने खूप मेहनत घेतली आणि नवीन मॉडेल्स आणल्या. म्हणजे त्यांचं नेक्सॉन मॉडेल चांगला चालला आणि म्हणजे नेक्सॉनमध्ये असं झालं की लोकांना पाहिजे तशी हाईट गाडीची आणि स्पेस सगळं मिळायला लागलं आणि खूप कमी नेक्सॉन्स अशा बिघडायच्या. त्यामुळे लोकांचा नेक्सॉनवरती एक भरोसा झाला. पण नंतरसुद्धा पण नेक्सॉननंतर एवढ्या मॉडेल्स आल्या आहेत की त्या पण विकायला लागल्या. आणि आता सध्या काय होतं आहे की गेल्या 20 वर्षामध्ये शो ऑफ काही लोकांमध्ये खूप असतो. त्याच्यामुळे काय होतं की कुठल्या गाड्या चांगल्या असतात त्या गाड्या लोकांना चांगल्या असल्या तरी नको असतात. पण माझ्या नेबरकडे किंवा माझ्या रिलेटिव्हकडे ही गाडी आहे तर माझी गाडी जरा हटकी असली पाहिजे किंवा वेगळी असली पाहिजे किंवा विचार करून असली पाहिजे. म्हणजे मायलेज जास्ती असला पाहिजे, शो जास्ती असला पाहिजे, लुक्स जास्ती असला पाहिजे. किंवा काही जण असतात की मला फक्त एवढंच करायचं होतं म्हणून ही गाडी घेतली तसं. तर मायलेजबद्दल कधी कोण बोलत नाही एकदम श्रीमंत झाल्यानंतर. आता मर्सिडीज घेणारा माणूस मर्सिडीज ह्याच्यासाठी घेतो तर तो मायलेजबद्दल थोडी बोलणार नाही, तर तो मर्सिडीज घेणारच नाही, थोडक्यात सांगायचं. तर आपण मारुतीची बघितलं तर वॅगनआर बघितली तर त्याचे सगळ्यांची विचार व्यवस्थित चांगली चालली आहे आणि वॅगनआर व्यवस्थित चालली आहे. त्याच्यामधले पण मॉडेल्स आहेत वेगवेगळ्या म्हणजे टाटाच्या जसं ब्रेझा आहे आणि त्यानंतर वेगवेगळे नवीन त्यांनी मॉडेल्स काढले आहेत, फ्रॉम स्प्रिंग्स. त्या सगळ्यांमध्ये गाड्यांमध्ये काय बलेनो आहे त्यांची एक चांगली स्टँडर्ड. तर बलेनोसारखीच टॉयोटाबरोबर कोलॅबोरेशन करून म्हणजे टॉयोटाची पण गाडी आहे ती तशीच बलेनोसारखी दिसते. त्याच्यामध्ये एक मॉडेल आहे टॉयोटाचं
कारण टॉयोटा आणि मारुती मिळून आता ट्राय करतात की मॉडेल्स करायला. आणि त्यांची अर्टिगा आहे, तसंच टॉयोटाची पण एक गाडी आहे, तिचं नाव आठवत नाही आहे पण तशीच म्हणजे सेम साईज, सेम सगळं फीचर्स सगळे आणि दोन्ही सॉरी. तर तसंच ते सेम प्रकारे सेम मॉडेल तसं सगळं सेम, फक्त लोगो डिफरंट, थोडंसं स्टायलिंग डिफरंट, थोडेसे कंपोनंट्स डिफरंट. आणि मग ते टॉयोटालाही जरा स्वतःची क्वालिटी मेंटेन करून मारुतीबरोबर स्वतःचे मॉडेल्स काढता येते. तर स्मार्ट मूव टॉयोटाचा पण. आणि टॉयोटा जे जुने ज्या गाड्या होत्या ते टॉयोटाने स्वतःच मेहनत करून घेतलेल्या, त्याचंच पूर्णपैकी ते एन्श्योर करायचं आहे की त्यांची क्वालिटी पण चांगली असायची. तर टॉयोटाची जी क्वालिटी आहे ती जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. आणि होंडा त्याच्या खाली येते त्यामध्ये, मला जेवढं माहिती आहे तेवढं त्याच्यामध्ये. आणि होंडामध्ये काय होतं की तुम्हाला जॅपनीज थोडासा भरोसा मिळतो, नाही असं नाही. आणि होंडाचे मॉडेल्स अमेज आला, तोही चांगला झाला, लोकांना आवडतो, खूप लोकांनी घेतल्याही. गाडीचा शेप एकदम परफेक्ट करण्यामध्ये त्यांना वेळ केला एमएसमध्ये, पण मागे पुढे काहीतरी खोकासारखं करून ठेवलं आहे एमएसला. पण ठीक आहे, म्हणजे थोडक्यामध्ये खोका म्हटलं मला तुम्ही वाईट म्हणून घेऊ नका. कारण गाडीचं कसं असतं ना, आपण जेव्हा दुसऱ्याच्या गाडीमध्ये थोड्या वेळासाठी बसतो ना, तर त्या ओनरलाही वाटलं पाहिजे की आपण थँक्यू बाबा, तुझ्या गाडीत मला बसवलं. त्याच्या गाडीची थोडीशी चांगली म्हटलं त्या गाडीला, किंवा त्या ड्रायव्हरला चांगलं म्हटलं, त्या ओनरला चांगलं म्हटलं, तर त्यांनाही गाडीमध्ये बसल्यानंतर बरं वाटतं की त्याला मी ज्याला बसवलं आहे तो पण माझ्या गाडीबद्दल किंवा माझ्याबद्दल काही वाईट बोलत नाही. तर गाडीचा हा नियम लक्षात ठेवा की कधी पण जर तुम्ही कोणाच्या तरी सियाजमध्ये बसत असाल आणि म्हणाल की माझी होंडा सिटी तर अशी आहे, तसं बोलू नका. कारण का एक गाडीच्या ओनरनी स्वतःच्या मेहनतीने ती गाडी घेतलेली आहे आणि त्याच्या चॉईसने ती घेतलेली आहे. प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. तर तुम्हाला लाल रंग आवडतो पण जरुरी नाही आहे की प्रत्येकाला लालच रंग आवडेल. कोणाला पिवळा आवडेल, कोणाला व्हाईट आवडेल गाडीचा रंग घेताना. तर तुम्ही एवढा विचार करत बसू नका. पण शक्यतो जो तुमच्या राशीमानाने जो कलर तुम्हाला जो ठीक आहे तो घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्लॅक डॅशिंग दिसते पण ब्लॅक काळोखामध्ये जर बरोबर लाईट्स नसतील तर तुमच्या गाडीचे ॲक्सिडेंट होताना तुमची गाडी बरोबर दिसत नाही म्हणून तो ॲक्सिडेंट झालेला आहे. लक्षात घ्या, तुमची मिस्टेक नाही आहे पण समोरच्याची मिस्टेक झाली. तसं काळोखामध्ये पिवळा रंग आहे तो व्यवस्थित छान दिसतो. म्हणून टॅक्सीजना किंवा रिक्षांना तुम्ही बघाल की पिवळा रंग RTO प्रिफर करतो. त्याच्यानंतर आता बघायला गेलं तर आपण मारुती झालं, टाटाची नेक्सॉन झाली, आणि त्याच्यानंतर नवीन त्यांनी मॉडेल्स आणले हॅरियर, आणि त्याच्यानंतर त्यांचा हेक्सा मॉडेल फेल झालं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या गाड्या करताना कंपनीच्या डोक्यावरती काय टेन्शन असतं की एखादं मॉडेल लोकांना आवडलं की एवढं आवडतं की म्हणजे बघायला नको, म्हणजे त्याला डोक्यावर घेऊन नसतं. आणि तिथे ऑर्डर बुक एवढं मोठं होतं की म्हणजे कधी कंपनीच्या नाकीने होतं नवीन मॉडेल आणल्यानंतर की ऑर्डर एवढ्या येऊन पडल्या आहेत पण डिलिव्हरी करायला त्यांच्याकडे प्रोडक्शनची स्पीडच कमी आहे. तर आता नुकतंच कुठल्या तरी गाडीचं तसं झालं. आता मला आठवत नाही की गाडीचं नाव, पण आठवल्यावर सांगतो. तर सांगायचं म्हणजे काय की महिन्यामध्ये मला वाटतं झालं कुठल्या तरी गाडीच्या मॉडेलमध्ये की ऑर्डर जास्ती झालं. आणि 700 की आठवत नाही मला कुठल्या तरी गाडीमध्ये की आठवल्याला सांगतो. तर आता जी टाटा सिएरा जी नवीन आणली आहे त्याच्या ऑर्डर्समध्ये असं झालं करेक्ट की ऑर्डर जास्ती आहेत आणि प्रोडक्शन स्लो चाललं होतं. आणि नंतर आता त्यांनी स्पीडअप करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि टाटा सिएराचं जुन्या नावामुळे एवढ्या लोकांनी घेतली. पण सांगतो मी गाडीचा एवढा एन्थुजियास्ट आहे की मला असं वाटतं ते खरे जे कार लवर्स आहेत ना, मला माहीत नाही जेनझीचं काय रिॲक्शन आहे टाटा सिएराबद्दल, पण खरे जे कार लवर्स आहेत माझं अजूनही म्हणणं आहे की जे शेप्स वेगवेगळ्या गाड्या काढतात त्याच्यामध्ये की ज्यांना ना डोकं वापरायचं. टाटा सिएरा आधी जी दिसायची काय लुक्स एवढी साधी, म्हणजे ती खडखड करणारी गाडी होती आणि चांगली गाडी होती शेपमध्ये. खडखड म्हणजे आवाज यायचा जुन्या इंजिन्समध्ये. हल्लीच्या गाड्यांमध्ये इंजिन्समध्ये आवाज कमी येतो, पण शेप विचार करून केलेला होता टाटा सिएराचा. आता पाठीमागे ना जसं ते एक मारुतीच्या मॉडेलमध्ये केलेलं कुठलं तरी जसं पाठीमागे पॅचअप कोणीतरी लात मारली आहे की फुटबॉल किकची त्याची
मारुतीची कुठली गाडी होती ती वॅगनरच्या पुढचं रिच होती, मारुती रिच होती. त्याचा पाचचा शेप सगळ्यांना आवडायचा नाही, पण त्याची जी पुढची जी बाजू होती ती बरोबर किती लोकांना आवडत होती माहीत नाही. पण रिच गाडीमध्ये एक सांगतो तुम्हाला की रिच गाडीची हाईट व्यवस्थित छान ठेवली होती, समोरून ड्रायव्हरला चांगलं दिसायचं, एक चांगला व्ह्यू यायचा. एक चालवताना म्हणजे मी चालवली नाही आहे रिच, पण तरी पण सांगू शकतो की ते गाडीकडे बघून कळू शकते की ड्रायव्हर वुड बी हॅपी ड्रायव्हिंग अ रिच कार. तर ती बनतच नाही आणि त्याचं प्रोडक्शनही नाही तेवढं, आणि म्हणजे बंदच झाली ती. तर एकतर कंपन्यांना काय करायचं, जुने मॉडेल्स जे विकले जात नाहीत ना तेव्हा थोडं त्याचा शॉक जास्ती पडला की त्याची ॲडव्हर्टाईज करायला लागतात. आणि तुमच्या डोक्यामध्ये दिवाळीच्या गणपतीच्या वेळेला गुढीपाडव्याच्या वेळेला एवढ्या ॲडव्हर्टाईज करतात की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन ते बसतं की आता ही गाडी विकत घेऊया. आणि तुम्हाला त्या गाडीबद्दल जास्ती माहिती नसेल, नवीन गाडी येते तर तुम्ही ती गाडी घेऊन टाकता. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर कंपनीला त्याचा जुना स्टॉक, जुना व्हरायंट, जुनं मॉडेल किंवा जुनी टेक्नॉलॉजी काढून टाकायची असेल, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मॉडेल्स आणायचे असतात. दुसरं ॲडव्हर्टाईज जास्ती झाली म्हणजे तुम्ही असं समजू नका की ॲडव्हर्टाईज 2 कारणात होतात. एक तर नवीन लॉन्च, त्या जुन्या गाडीची ॲडव्हर्टाईज म्हणजे ती गाडी आता काढून टाकायची. जसे तुम्ही आता बघाल एक सिट्रियॉन म्हणून एक गाडी जुनी आहे, विकले जातात, थोड्या युनिट्स विकले जातात, पण ॲडव्हर्टाईज करून माझ्या मताने काय त्यांचं काही विकलं जात नाही एवढा माल. ती गाडी दणकट आहे आणि इंडियामध्ये ज्या प्रकारे बनवली आहे, ज्या पार्टनं घेऊन बनवली आहे त्याच्यामध्ये, आणि युरोपमध्ये जशी ती सिट्रियॉन बनते त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मायलेज देणारी गाडी, पण ती व्यवस्थित तरी बनवायला पाहिजे इंडियामध्ये. आणि सुरुवातीचं इम्प्रेशन जर लोकांचं खराब पडलं तर गाडीचा लुक्स चांगलं देऊनसुद्धा जी प्रसिद्धी सिट्रियॉनला युरोपमध्ये मिळाली ती इंडियामध्ये नाही मिळाली. तुम्हाला सिट्रियॉनच्या गाड्या दिसतील, लांबूनच ती गाडी तुमचं लक्ष वेधते. जसं तुम्हाला बघाल की फोर्डची एंडिवर आहे, लांबून लक्ष देते. किंवा निसानच्या कुठल्या ते 1-2 मॉडेल्स आहेत, मला नाव आठवेल तेव्हा सांगतो, की लांबूनच बघितल्यानंतर लुक्स म्हणजे आपल्याला ते आकर्षण करतात. आणि हेड टर्न म्हणतो ना आपण, म्हणजे हेड टर्न म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला असं वाटतं की आता या बाजूने कुठली गाडी गेली. जसं की एक लॅम्बोर्गिनी गेली तर पटकन कसं लक्ष जातं, किंवा एक चांगल्या क्वालिटी म्हणजे चांगल्या ब्रँड नवीन लुक्सवाली मर्सिडीज किंवा BMW गेली तर पटकन कसं लुक्स जातं, तसं काहीसं असतं गाड्यांमध्ये आकर्षण. तर आणि इंडियामध्ये आणि नाही वर्ल्डमध्ये पण तसंच होत असेल की एस्पेशली इंडियन मेंटॅलिटीमध्ये काय आहे की जे मॉडेल्स जुने होऊन जातात ना, तर ज्यांच्याकडे पैसा आहे ना ते लोक जुनी गाडी काढून टाकतात आणि नवीन गाडी घेतात. आणि काही लोक पैसे वाचवण्यासाठी जुनी गाडी जेवढी चालते तेवढी मॅक्झिमम चालवतात. आणि त्याच्यानंतर मग रडत रडत आपली फॅमिली कार, याच्याबरोबर मुलांबरोबर फिरलो, बायकोबरोबर फिरलो, आईवडिलांबरोबर फिरलो, तरी ती स्क्रॅपमध्ये काढून टाकतात किंवा सेकंडमध्ये विकून टाकतात चांगल्या कंडिशनमध्ये असतानासुद्धा. म्हणजे भावनिक फिलिंग साईडला ठेवून त्या पुरुषाला किंवा त्या बाईला असं वाटतं की नाही मी मस्त डिसिजन घेतली, कारण ॲटलीस्ट एवढ्या पैशाला माझी जुनी गाडी विकली गेली. म्हणजे इमोशन्सला साईडला ठेवतात आणि ती गाडी एकदमच बाद होण्याच्या आधी ती विकून टाकतात. तर सेकंड हँड मार्केटसुद्धा भरपूर प्रमाणात आहे. काही जणांच्या वाईट फिलिंग्स असतात कुठल्या गाडीबद्दल, काही जणांच्या वाईट फिलिंग्स असतात कुठल्या गाडीच्या कार नेम, नंबर प्लेटचा जो नंबर असतो त्याच्याबरोबर, आणि काही जणांचं त्याच्या रिपेअरिंग करून करून कंटाळले असतात. म्हणून सेकंड हँड मार्केटसुद्धा खूप मोठं. मी जेवढं मला जमेल तेवढं नवीन जेव्हा व्हिडिओज बनेल तेव्हा मला सेकंड हँड गाड्यांबद्दल पण सांगेन आणि फर्स्ट हँड गाड्यांबद्दल सांगितलं. तर सॉरी, माझा पहिला व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मागे पुढे होणार, तुम्हाला जमलिंग होईल, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. पण सांगायचं म्हणजे आपण आता आलो होतो मारुती, थोडंफार मी कवर केलं, थोडं टाटा मोटर्स कवर केलं. तर त्याच्यानंतर महिन्यामध्ये सध्या एकदम डॅशिंग लुकवाली म्हणजे XUV 700चं नवीन मॉडेल. पण ते XUV 700 जुनं मॉडेल आहे, तेही छान आहे. आणि नवीन मॉडेल्समध्ये एवढं चांगलं करूनसुद्धा जुनं मॉडेल जास्ती छान दिसते, हे कंपनीला अजून लक्षात आलेलं नाही. एनिवे इनोव्हेशन करत राहतात. तर जुना लुक कधी कधी चांगला असतो, पण कंपनीची मिस्टेक होते आणि नवीन लुक करायला जातात आणि काहीतरी दुसरी मिस्टेक करून ठेवतात लुक्स वाईज. ते कंपनीच्या लक्षात आलं नसेल असं मला वाटतं. आता मला इव्हन प्रत्येकाची
फिलिंग्स वेगळे असतात ते लुक्सबद्दल. आणि ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर, तुम्हाला माहिती आहे. तर जसं तुम्हाला काही त्या गोष्टी, जी गोष्ट तुम्हाला सुंदर वाटेल जरुरी नाही दुसऱ्याला ती सुंदर वाटेल, आणि प्रत्येकाची टेस्ट डिफरंट आहे. पर्सनली मला बघायला गेलं, माझ्याकडे फोर्ड होती, फोर्ड कंपनी इंडियातून निघून गेली. माझ्याकडे फोर्ड एस्पायर होती. समोरच्या जी ग्रिल होती ती एका स्पोर्ट्स कारसारखी वाटायची मला, आणि ती स्पोर्ट्स कारवाली ग्रिल मारुतीच्या डिझायरनी ती कॅप्चर केली, आणि डिझायरचा सेल झूप करून वाढला. मग त्याने ते स्विफ्टमध्ये पण वापरलं, डिझायरमध्ये पण वापरलं. समवॉट फोर्डची पुढची जी ग्रिलची डिझाईन होती ती एक स्पोर्ट्स डिझाईन होती फोर्डची. फोर्डची गाडी माझ्याकडे जेव्हा होती तेव्हा मला एक गोष्ट कळली की फोर्डच्या गाड्या ज्या आहेत त्या एवढ्या छान बनवतात की तुम्हाला दुसऱ्या गाड्यांमध्ये ती फिलिंगच येणार. फोर्डची गाडी कुठलीही छानपणे बनवण्याचे प्रयत्न करतात. मग नंतर आता त्यांना तो खर्च परवडला नाही, त्यांनी इकोस्पोर्ट पण चांगली छान हाईटवाली गाडी बनवली, म्हणजे खूप सारे सेल्स पण झाले युरोप, आफ्रिकन साईडला. युरोपचं मला माहिती आहे, आफ्रिकन साईडला. पण सांगायचं म्हणजे काय, फोर्डनी सगळ्यात मोठी मिस्टेक केली की ते लवकर एक्झिट झाले, कारण त्यांचं तेवढं होत नव्हतं. आणि तसंच स्ट्रगल करत आहेत सगळ्या बाकीच्या कंपन्या. म्हणजे माझ्या मताने, मी तर ते फिगर्स पण बघितले नाही, पण मी जेवढ्या गाड्या रस्त्यावरती फिरतात तेव्हा सांगू होतं MG स्ट्रगल करते, पण तरी पण विकत आहेत. माझ्या मताने हुंडाई पण आता थोडी स्ट्रगल करायला लागली, तरी पण विकत आहेत. निसान स्ट्रगल करते, तरी पण प्रयत्न करतात. मॅग्नाइटची तर हालत खराब होती, चांगली गाडी होती, पण तरी पण सेल्स ड्रॉप व्हायला लागले होते, आणि नंतर त्यांना ॲडव्हर्टाईज जास्ती करायला लागली होती, असं मला वाटतं. आता हा व्हिडिओ एक गोष्ट लक्षात घ्या, मी कुठल्याही मॅन्युफॅक्चरला, कुठल्याही कार मॉडेलला डिफेम करायचा प्रयत्न नाही करत. म्हणजे मी जे रस्त्यावरती ज्या गाड्या बघितल्या त्याच्यावरून माझा जो अनुभव आणि एवढ्या वर्षांचं ते पॅशन आहे त्याच्यावरून बनवलेला हा माझा पहिला व्हिडिओ आहे, जस्ट फॉर अन हॉबी. तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा. मलाही आनंद होईल, मलाही स्फूर्ती मिळेल नवीन व्हिडिओज बनवायला या टॉपिकवरती. आणि ओके, तर आपण महिंद्रामध्ये आपण बघितलं की सुरुवातीला त्यांनी रेनॉल्डबरोबर जे कॉम्बिनेशन करून त्यांची जायलो काढली होती. तर जायलो जरा बॅलन्स होत नव्हती, वॉबल होती थोडी, कधी जास्ती स्पीडवरती. पण डस्टर त्यांनी कमी हाईटवरती ठेवली होती रेनॉल्डनी स्वतःची, तीच टेक्नॉलॉजी, आणि ती छान चालायची. आणि मग महिंद्राने खूप डोकं लावून नवीन मॉडेल्स, छान मॉडेल्स काढले. आणि आता तर त्यांची AC9 वाली जी ॲडव्हर्टाईज तुम्ही फिफाच्या वेळेला पण बघता गुलबनाग बरोबर, ही गाडी म्हणजे इलेक्ट्रिक आहे, त्याच्यामुळे ती किती सुटेबल होईल इंडियन कंडिशन्सला इन द लॉंग रन. त्याचे मायलेज जसं चांगलं ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवतात ते ठीक आहे, ते चार्जिंग सेशन आणि ॲडव्हर्टाईज बघण्यापुरतं ठीक आहे, पण आणि त्याची टेक्नॉलॉजी आणि त्याची स्प्रिंग सस्पेन्शन हे सगळं ठीक आहे. पण थोडक्यामध्ये इंडियाच्या खड्ड्यामध्ये सगळ्या गाड्या हालतात. ते स्प्रिंग सस्पेन्शनची ॲड बघून तुम्ही एवढं जास्ती खुश होण्याची गरज नाही आहे. इंडियामध्ये खड्डे भरपूर आहेत, तर तुम्ही कुठल्या शहरामध्ये ती गाडी वापरणार तेही महत्त्वाचं आहे. आता बघायला गेलं तर मुंबईच्यापेक्षा जास्ती महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहेत आणि गुजरातमध्ये जे शेतकरी आहेत ते जास्ती श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे चांगल्या गाड्या आहेत. गुरगावमध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे चांगल्या गाड्या आहेत. सो जनरली शेतकऱ्यांकडे क्लास गाड्या असतात, आणि जे नोकर करणेवाले असतात ते जास्तीत जास्त एक टॉप मॉडेलवर आहे कुठल्या तरी कंपनीचं घेऊन स्वतःच्या नेबर समोर जरा शो ऑफ करायला गाडी कुठली तरी घेतात. तर गाड्या घेण्यामध्ये पण खूप सारे शौकीन असतात. ते या टॉपिकवरती पण तो एक चर्चेचा विषय, तो मस्त विषय, तो मी नंतर कधीतरी कव्हर करेन. की थोडक्यात एक हिंट देतो, एवढंच बोललो आहे तर, की कोणाला तरी गाडी चालवायला आवडते म्हणून गाडी घेतो, कोणाला तरी गाडी रन करावीशी वाटते म्हणून गाडी रन म्हणजे स्पीड अप करायला, कोणाला गाडीचं पार्ट्सबद्दल जास्त शौक असतो म्हणून कोण गाडी घेतो, आणि कोण शो ऑफ करायला गाडी घेतो, आणि कोण नीडसाठी गाडी घेतो, म्हणजे गरज आहे, म्हणजे त्याला ती गाडी स्कूलमधल्या मुलांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, सामान नेण्यासाठी, समथिंग आहे. तो त्या नीड्सवरती पण, त्या गाड्यांवरती पण मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी वेगळे जे छोट्या गाड्या ज्या सामान नेण्यासाठी त्याच्यासाठी पण मी येईन, जसं मला आठवेल तसं. हा पहिला व्हिडिओ जरा एक्सायटेड आहे, सगळ्यात असतेच मी मिक्सअप करतो. तर ओके, तर मारुती झालं, टाटा झालं, मोटर्स झालं, महिंद्रा झालं,
थोडंफार रेनॉल्टही झालं. रेनॉल्टची नवीन डस्टर येते आणि महिंद्रा च्या नवीन मॉडेल्स येतात गाड्यांच्या. आणि एक गोष्ट त्या महिंद्रानी करावशिवाय मला वाटते की एक स्टडी केला होता, जे XUV 700मध्ये जे नवीन हँडल्स लावले आहेत ते अशा फ्लॅपवाले जे स्टायलिश आहेत. तर कुठल्या कंट्रीमध्ये स्टडी केलं होतं आठवत नाही, पण जे आधी असा हाताने खेचायचे जे हँडल्स होते ते हँडल्स कुठल्या तरी एक डिझास्टर पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा गाडीचा क्रॅश होते तेव्हा फ्लडिंग होतं तेव्हा ते हँडल्स बडे पडतात उघड्याला कम्पेअर टू हेवाले हँडल्स, असं स्टडी केलं. म्हणून सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने परत तेच हँडल्स ठेवायला पाहिजेत सगळ्या नवीन कार मॅन्युफॅक्चरर्सने. ते नॉट ओन्ली फॉर महिंद्रा पण सगळ्या कंपन्यांसाठी लागू आहे. पण ते बघूया आता सगळे शो ऑफ करणारे परत तसेच फ्लॅट टाईपचे हँडल्स ठेवतील तर ते चुकीचं आहे, कारण ते सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने ठीक नाही. आणि तर कियाच्या गाड्या ज्या आहेत त्या म्हणजे हुंडाईचाच भाऊ किया आहे. तर हुंडाईच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये हुंडाईची आता जास्ती चांगली विकली गेली ती i20 विकली गेली. पण जी i10 जी आहे ना त्याच्यामध्ये पण जी स्पोर्ट्स मॉडेल आहे i10 म्हणजे जे ते आहे ते मस्त सुपर्ब इंजिन आहे आणि ती गाडी कमी मेंटेनन्स म्हणजे आणि तुम्हाला म्हणजे फुल टू लक्झरी टाईप म्हणजे चालू अशी आनंद घ्यायची ते i10 ची जी मॉडेल आहे नवीन जे मॉडेल त्यांचं जे आता प्रोडक्शन किती आहे त्यांचं माहीत नाही i10चं, पण हुंडाईच्या i10चं प्रोडक्शन किती आहे ते माहीत नाही, पण ती गाडी छान आहे आणि i20 गाडी पण छान आहे आणि ह्या दोन्ही गाड्या छान आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांची जी ॲसेंट जी तशी ऑरा टाईप जी गाडी टॅक्सीमध्ये आहे तीही छान आहे. आणि त्याच्यानंतर त्यांची वळणा जी आहे नवीन तीही छान आहे. तर नवीन वळणाबद्दल मला जास्ती लुक्सच्या ऐवजी लुक्सचे आहे इन ॲडिशन ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजचं सांगणं खूप डिफिकल्ट आहे, कारण त्यात कसं आहे की ती एक तर लो बेस आहे त्याला ती सेगमेंट आवडते. ते लोकच वेगळे असतात, त्यांना तशा प्रकारच्या गाड्या आवडतात लो बेसवाल्या. जशी एक्झाम्पल लो बेस म्हणजे तुम्ही जुनी मित्सुबिशी लँसर बघितली असेल तसे लो बेस स्पोर्ट्स टाईप मॉडेल टाईप असं ड्रॅग म्हणजे वारा असला तरीसुद्धा ते ड्रॅग होत नाहीत आणि स्पीड व्यवस्थित पकडतात आणि रोडला पकडून चालतात. तशी जनरली BMW तुम्ही बघाल तर BMW तशी रोडला पकडून चालते गाडी. तशी कम्फर्ट वाईज बघायला गेलं तर जुनी जी ॲम्बॅसेडर होती तो ड्रायव्हर चालवताना हालत होत असेल, पण तो पाठच्या सीटवरती जो बसला आहे ना तो राजा माणूस आहे, कारण त्यासाठी ती मक्खन गाडी आहे ॲम्बॅसेडर जुनी. आणि तसंच बघायला गेलं तर आता महिंद्राची तशी ती थार जी आहे ती जीप टाईप फिलिंग आहे, फॅन्सी फिलिंग केलं आहे. वेली पूर्वी जुनी जीप होती तर काही लोकांना तसा शॉक असायचा, एस्पेशली पंजाबी क्राऊडमध्ये तशी ती ओपन टाईप जीपची क्राऊड असतो असं मॅचो फिलिंग टाईप, म्हणून जीप तसं जास्ती चालते. तसं हाईटमध्ये चालवायला मजा येते. महिंद्राची स्कॉर्पिओ आहे ती केवढी महाग करून टाकली आहे आवाजच्या समोर. म्हणजे त्याची प्राईस बघून मिडल क्लास माणसाला वाटेल की बस ती म्हणजे मला जर तेवढ्याच लोकांना बसवायचं तर मी स्कॉर्पिओ किंवा थार किंवा अशाला घेऊ. मग मी त्याचे लोअर व्हरायंट्समध्ये जाऊ. महिंद्राच्या ज्या महिंद्राची तशीच झाल्यानंतर एक गाडी आली त्या नाव आठवत नाही पटकन, पण एमॉक सिरीजनंतर मध्ये ते लिहायचे एमॉक इंजिन म्हणून, पण त्याच्यानंतर चांगले इंजिन घातलं असेल त्यांनी, त्यामुळे एमॉक लिहायचं तो लोगो टाकायचा त्यांनी महिंद्राने पण सोडून दिलं. बाहेर गाडीच्या बाहेर असं एक लावून ठेवायचं, छान दिसत होते. पण सांगायचं मेन म्हणजे की त्यांची जी बोलेरो होती, बोलेरोमध्ये ॲक्च्युली बोलेरोजमध्ये त्यांनी जी काढली त्यामध्ये पण तेवढेच लोक बसतात आणि मग तुम्हाला बाकीच्या व्हरायंटमध्ये पण तेवढेच लोक बसतात. तर तुम्हाला स्कॉर्पिओसाठी जास्त खर्च करायची गरज तेव्हाच असेल जेव्हा तुम्हाला जराचा शो ऑफ करायचा असेल, नाहीतर त्याची काय एवढी गरज नाही आहे. तुमच्या बजेटप्रमाणे बघा. ॲक्च्युली बजेट फिलायचं लॉट ऑफ फॅक्टर्स, बट खरी
गाडी तुमची टेस्ट काय आहे, तुमचा रिक्वायरमेंट काय आहे, त्याप्रमाणे तुम्हाला विकत घ्यायची असते. ना की तुम्ही तुमच्या शेजाऱ्याकडे किंवा तुमच्या कंपनीच्या कलिगनी कुठली गाडी घेतली आहे त्याच्यामुळे गाडी घ्यायची असते. आणि दुसरं मेन म्हणजे तुम्हाला गाडी चालवायला कुठली आवडते, तुम्हाला हाय करून चालवायला आवडते की स्पोर्ट्स टाईप चालवायला आवडते, तुम्हाला गाडी चालवताना बोलायला किती आवडतं त्याच्यावरती पण. छोट्या ज्या स्पोर्ट्सच्या मॉडेल असतात त्याच्यामध्ये आणि मोठ्या गाड्यांमध्ये हा फरक पडतो की छोट्या गाड्या ज्या असतात ते कंट्रोल करायला सोप्या पडतात. तुम्ही जास्ती बोलत असाल, बडबड करून करून गाडी चालवत असाल, पण मोठ्या गाड्यांमध्ये काय आहे, तुम्ही बोलत असाल, कंट्रोल पण करू शकाल, पण ती गाडीची साईज एवढी आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, एक इनोवा चालवताय किंवा एक एन्डिवर चालवताय किंवा फॉर्च्युनर चालवताय आणि तुम्ही बोलताय आणि तुमचं लक्ष गाण्यावरती आहे आणि तुमचं थोड्या वेळासाठी ते लक्ष इकडे तिकडे फिर झालं की तुम्ही कोणाला ठोकले तर दुसऱ्याचं नुकसान होणार, तुमच्या गाडीला जी स्क्रॅच येईल, तुमच्या एक काळजाचा थस्स होईल थोड्या वेळासाठी, धगधग होईल. तर असं आहे. तर आपण महिंद्रा झालं, रेनॉल्ट झालं आणि टॉयोटाकडे वगैरे टॉयोटाच्या गाड्या म्हणजे क्वालिटी वाईज चांगल्या असतात. टॉयोटाच्या इनोवा छान, त्याची फॉर्च्युनर नवीन छान, त्याचं इंजिन छान, पण फॉर्च्युनरचं कसं आहे, तगडी गाडी आहे, म्हणजे गेंडा आहे. म्हणजे असं वाटतं की आपण एका बुलेट प्रूफ गाडीमध्ये फिरल्यासारखं असं फिलिंग आहे फॉर्च्युनर म्हणजे. आणि इनोवा नवीन जी आहे त्याच्यामध्ये हायब्रिड इंजिन घातल्याने ते मायलेज जास्ती देण्यासाठी ते केलेली आहे. आणि जुनी इनोवा अजूनही चालते आहे, कारण काय होतं आहे की इनोवा म्हणजे कसं आहे की माणूस जो वापरतो आहे आणि तो त्याला मेंटेन करतो आहे तर ती गाडी खराबच होत नाही, म्हणजे ती खूप वर्ष चालते. त्याच्यामुळे त्याची ती एवढी ग्रीन टॅक्स भरेपर्यंत तो 5-10 लाख किलोमीटर चालवेल एवढी ती इनोवा जाईल, तर तो मेंटेन करेल तर ती गाडी जाईल, तशी गाडी आहे. तर बाकीच्या गाड्या कशा आहेत की शक्यतो कुठल्या गाड्या 80,000 किलोमीटरनंतर सेकंडमध्ये लोक काढतात जनरली, कोण 40,000 किलोमीटर झाल्यानंतर सेकंडमध्ये काढतात. आणि म्हणजे त्यांना असं स्वतःलाच ओनरलाच असं वाटतं की मला वाटतं याची आता लाईफ अर्धी झाली, म्हणजे एवढी वर्ष मी ती राहिली आणि त्याच्यानंतर मी एवढं मेंटेन केलं त्या गाडीला आणि खालून जराशी सडली आहे, कारण मुंबईच्या हवेमध्ये गाड्या सडतात खालून आणि तुम्हाला मेंटेन करायला लागतं खालूनसुद्धा. आणि मेन मुळात कुठलीही गाडी म्हटलं ना तर मेंटेनन्स वाईज बघायला गेलं तर तुम्हाला मारुतीमध्ये खूप कमी खर्च येईल, टॉयोटाच्या मॉडेल्समध्ये पण खूप कमी खर्च येईल, पण त्याचा कुठला पार्ट गेला ना तर महाग असेल. होंडामध्ये पण तसंच, पार्ट गेला तर महाग असेल, रेनॉल्टमध्ये पण पार्ट गेला तर महाग असेल, हुंडाईमध्ये पण पार्ट गेला तर महाग असेल. आणि टाटाचं मोटर्सचे पार्ट्स मला असं वाटतं एवढे महाग नसतील, कारण इंडियन ब्रँड आहे. आणि पण तरी तुम्हाला तसं तुम्हाला आठवत असेल ती गाडी की टाटा सोमो होती, त्याच्यानंतर त्यांची ही टाटाची एक चांगलं व्हरायंट होतं ते टाटा सफारी होती. आणि त्याच्यानंतर ही टाटा सफारीच मला वाटतं. टाटा सफारीचे काही लोकांना मेंटेन करताना खूप खर्च येतो. आणि नवीन जी टाटा सफारी आहे त्याच्यामध्ये पण का चांगली नवीन मॉडेल टाटा सफारीचं मला आठवत नाही आता, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, चांगला खर्च येतो. आणि म्हणजे ती चालवताना एक वेगळी मजा येते, तो भाग वेगळा, कारण पॉवर खूप आहे, तर पॉवरला हँडल करणं ही एक चालवण्याची कला आहे, ती तशी गाडी चालवणं. पण सांगायचं मेन म्हणजे की खर्च येतो त्या गाडीला, म्हणजे कम्पेअर्ड टू इनोवा. आणि त्याच्यानंतर कियाचे मॉडेल्स आहेत, त्याच्यामध्ये कियाच्या गाड्यांबद्दल असं आहे ना की ते एकदम स्लीक दिसतात सगळे, म्हणजे एकदम असं बार्बीडॉल कसं असतं, बार्बीडॉलमध्ये सगळं मस्त सुंदर असं कोरियन फील, म्हणजे हुंडाईमध्ये पण जसं ते कोरियन फील आहे तसं कियामध्ये ते कोरियन फील आहे आणि ते खूप छान आहे, व्यवस्थित आहे. आणि काही गाड्यांमध्ये म्हणजे कियांमध्ये म्हणजे मला असं पटकन असं काही सांगता येणार नाही की ही गाडी किती मजबूत आहे, किती दणकट आहे, सांगता येणार नाही, कारण हुंडा आणि कियामध्ये जास्त फरक असं नाही, पण हुंडा थोडंसं प्रीमियम वाटतं आणि किया पण प्रीमियम आहे, पण थोडं हुंड्यापेक्षा मला जरा कमी प्रीमियम वाटतं. पण कियामध्ये कसं आहे की आपण चायनामधून कशा वस्तू आणतो त्या म्हणजे आकर्षित वाटतात, एकदम छान वाटतात, तसं
कियामध्ये मला ते आकर्षण घेण्याची कॅपॅसिटी वाटते. त्याच्यानंतर आपण एम जीकडे वळलो तर एम जीची जी गाड्या हेक्टर आहेत ती चांगलीच विकली गेली. हेक्टर प्लस पण चांगली विकली गेली. आणि त्यांची जी दुसऱ्या त्याच्यामध्ये कियामध्ये सेल्टॉस पण चांगली विकली गेली, सांगायचं विसरून गेलो. आणि आता एम जी ची जी छोटी गाडी होती इलेक्ट्रिक वाली ती जास्त विकली गेली नाही. त्यांना असं वाटलं की म्हणजे एक तुम्हाला आठवत असेल एक बँगलोरची कुठली कंपनी होती, नाव आठवत नाही, त्यांनी पहिलं सुरुवातीला इलेक्ट्रिक अशी छोटी गाडी आणली होती. आणि ती छोटी गाडी म्हणजे मला वाटतं त्या लोकांनी ह्यालाच विकत घेतलं, त्या लोकांनी त्या कंपनीला का मला माहीत नाही, पण तसंच गाडी. आणि आता बजाजसुद्धा कधीपासून ॲडव्हर्टाईज करत होती की छोटी गाडी नॅनो टाईप काढायची, तशी टाटाने काढली तशी. आणि बजाजची फोर्स एक गाडी आली आणि गेली कधी कोणाला कळलंच नाही. ती चांगली इंजिनवाली गाडी होती. त्यांचं काय गणित बिघडलं बजाजचं ते मला माहीत नाही. चांगली एवढी गाडी फोर्सची, पण मे बी पार्ट्स आतले प्लास्टिकचे एकदम खराब असते. लुक्स वाईज जास्ती रिसर्च केलं नसेल, घाई गडबडीमध्ये गाडी लॉन्च केली असेल बजाजनी ती फोर्सची, असं मला वाटतं. म्हणजे चांगलं एवढं मॉडेल असूनसुद्धा ते काही एवढं विकलं गेलं नाही. त्या गाड्या 1-2 असतील सेकंडमध्ये विकायला ठेवलेल्या, पण ते चांगली गाडी होती ना, मोठी गाडी होती, बोलेरोपेक्षा जराशी मोठी. आणि त्याच्यानंतर किया झालं, हुंडई झालं, त्याच्यानंतर डस्टर जी आहे रेनॉल्डची ती जी आहे ती छान गाडी. म्हणजे ॲक्च्युली ते सगळे फीचर्स पाहिजे इको स्पोर्टसारखे तसेच डस्टरमध्ये आहेत. आणि लांब चालवायला एकदम छान गाडी आणि भरोशाची गाडी. एक लक्षात ठेवा की गाडीची कंपनी किंवा मॉडेल इम्पॉर्टंट आहे फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ की तुम्ही ती चालवताना गाडी रस्त्यात बिघडायला नाही पाहिजे. एक गाडी एकदम पॉश आहे आणि रस्त्यात बिघडली तर काय उपयोग आहे त्या गाडीचा. पण आता काय होतं आहे की या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्याची कोणाची ना कोणाची तरी नवीन असून सुद्धा गाडी कधीतरी तुम्हाला रस्त्याच्या कडेला बिघडलेली दिसते. कारण का कधी कधी ओनरला माहितीच नाही कशी त्याची देखभाल करायची. आणि मग आणि आता काय कम्प्युटराईज आहे सगळं आतमध्ये सगळं. त्याच्यामुळे कसं होतं की नवीन जसं हुंडाईचं क्रेटा मॉडेल एकदम बेस्ट आहे. तर क्रेटा कसं विटाराबरोबर टफ फाईट देणार आहे. त्याला विटारा आवडते, त्याला मायलेज पाहिजे. क्रेटा पाहिजे, त्याला लुक्स पाहिजे, पॉवर पाहिजे. तसं तर हे काय म्हणतात ते क्रेटा जेवढी विकली गेली तेवढी कुठलीच गाडी विकली गेली नाही पटापट. पण सगळ्या या गाड्या आहेत म्हणजे क्रेटा म्हणा, हॅरियर म्हणा, एम जीची हेक्टर म्हणा, कियाची कॅरेन्स म्हणा किंवा टाटा मोटर्सची हॅरियर, नवीन टाटा सिएरा म्हणा किंवा महिन्याचे XUV 700 म्हणा, XUV 9 म्हणतात ते, योग म्हणतात ती म्हणा. एवढ्या सगळ्या गाड्या आल्यामुळे एवढं कन्फ्युजन आहे कधी कोणाला शो ऑफ करायचं असेल की मी वेगळी गाडी कुठली घेऊ आणि ती छान आहे. आणि काही लोकांना पॉवर पाहिजे, काही लोकांना इलेक्ट्रिक गाड्या आता आवडायला लागल्यात. आणि इलेक्ट्रिक गाड्यामध्ये पण त्यांना डोक्यामध्ये शंका असतात की ही बॅटरी आता मला 5 वर्ष टिकेल की नाही टिकेल किंवा 7 वर्ष टिकेल की नाही. म्हणून मग कंपन्या पण म्हणायला लागल्या की तू बाबा गाडी घे, खर्च कमी आहे आणि 5 वर्षानंतर बॅटरी चेंज करायला ये, नाही तर आमची बॅटरी 5 वर्ष चालणारच आहे असं. कोण घाबरत असतात ते बाकी सगळं बॅटरी करतात, पण ते लोक म्हणत नाही की माझी बॅटरी 3 वर्ष तरी चालेल नाही. तर मी गॅरंटी कोण देते. जसं इलेक्ट्रिक स्कूटर झाल्या होत्या तशा त्याच्यामध्ये कसं आहे की कोण गॅरंटी देतात की आमची बॅटरी खाली स्कूटर 5 वर्ष चालेल. आणि कोण गॅरंटीबद्दल असे बोलत नाही, वर्बली बोलतात, घेऊन पण देत नाही कागदावरती की आमची बॅटरी एवढी चालेल. थोडक्यात काय आहे की बॅटरीच्या गाड्या घेतल्यानंतर चार्जिंग पॉईंट बघायला पाहिजे दरवेळा. कुठे मिळेल स्वतःचं चार्जर, मे बी त्याचं काय माझ्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल नाही आहे तर पण चार्जर घ्यायला पाहिजे. आणि दुसरं मेन म्हणजे काय आहे की मला असं वाटतं फ्युचरमध्ये गव्हर्मेंट म्हणजे पॉलिटिशियन लोकांनी जर बॅटरीसारख्या उद्योगांमध्ये जर पैसे टाकले तर मग ते पॉलिसीज तसे घेऊन येतील पॉल्युशनच्या नावाखाली की तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरा. आणि जर त्यांनी
पेट्रोल डिझेलमध्ये अजूनही पैसे ठेवले असतील त्यांच्या त्या सप्लाय करणाऱ्या कंपनीमध्ये इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल म्हटलं तर माझा इथेनॉलची कुठली तरी फॅक्टरी कुठल्या पॉलिटिशियनने घेतली असेल तर तो इथेनॉल बेस्ड पेट्रोल वापरायला इंधन बचतीच्या नावाखाली गाडीमध्ये ते टाकायला सांगेल किंवा ते खरंही असेल कुठे असेल मी त्याच्यात जात नाही, मला पॉलिटिकल नाही बनवायचा आहे व्हिडिओ. पण सांगायचं मेन म्हणजे की इंडियन गव्हर्मेंट त्या मानाने कुठल्याही गाडीसाठी प्रीमियर पद्मिनीपर्यंत जो रिजिडनेस होता तो नाही आहे आता. कुठलेही गव्हर्मेंट येऊन दे, कुठलंही सरकार येऊन दे, कुठल्याही स्टेट असून दे, सगळ्या कंपन्यांना पैसे देऊन जागा पण द्यायला तयार असतात स्टेट्स लोक आणि वर्कर लोक पण मिळतात आणि सगळ्या कंपन्यांचं चांगलं चाललं आहे. त्यांनी रिसर्च बरोबर केला तर कुठलीही कंपनी जम बसू शकते. काही कंपन्या घाबरतात, म्हणजे CLO एक चांगलं मॉडेल होतं, डेव्ह्यूनी काढलं होतं, ती गेली कंपनी सोडून. एवढं छान होतं, त्याची मटेरियल चांगली होती, तेच ते नंतर पुढे विकली गेली दुसऱ्या कंपनीने घेतल्यानंतर. तर दोस्तो, तर आजच्यासाठी एवढंच सांगायला भरपूर आहे, पण हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे मी ते थांबवतो. आणि काही चुकलं असेल तर आय एम सॉरी अँड थँक्यू फॉर लिसनिंग. बाय.